गरजेपेक्षा जास्त जर तुमची त्वचा तेलकट होत असेल, ऑइली स्किन होत असेल, तर यामुळे पिंपल्स येण्याचं प्रमाण वाढत असतं. आपली स्किन एक समान दिसत नाही, म्हणजेच स्किनचा टोन बदलत असतो, मेकअप टिकत नाही. तसेच बॅक्टेरियल आणि फंगल इन्फेक्शन चेहऱ्यावर होण्याचे चान्सेस सुद्धा खूप जास्त वाढत असतात. आणि गरमीच्या दिवसामध्ये तर ऑइली स्किन होण्याचं प्रमाण खूप जास्त वाढलेलं असतं. यामुळे पिंपल्स येणं, बॅक्टेरियल फंगल इन्फेक्शन होणं ह्या गोष्टी सुद्धा कॉमन व्हायला लागत असतात. म्हणून ऑइली स्किन होऊ नये म्हणून काय करायला पाहिजे, कोणते घरगुती उपाय करून ऑइली स्किन दूर करू शकतो, हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. हा जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ नक्कीच शेअर करा. सगळ्यात अगोदर बघूया की आपली त्वचा तेलकट का होत असते. थोड्याफार प्रमाणात तेल हे आपल्या त्वचेसाठी चांगलंच असतं, कारण आपल्या चेहऱ्याच्या स्किनच्या खाली सिबॅशियस ग्लँड असतात आणि त्याच ग्लँड किंवा ग्रंथी ह्या तेलाचं सिक्रेशन करत असतात, तेलाचं प्रोडक्शन करत असतात आणि याच तेलामुळे आपली त्वचा हेल्दी राहण्यास मदत मिळत असते. यामुळेच आपल्या चेहऱ्यावर रिंकल्स बनत नाहीत. परंतु हेच जर तेल गरजेपेक्षा अधिक व्हायला लागलं, खूप जास्त ऑइली स्किन जर व्हायला लागली, तर यामुळे प्रॉब्लेम व्हायला सुरुवात होत असते. जसं की पिंपल्स येण्याचं प्रमाण वाढत असतं, आपले जे स्किनचे पोर्स असतात किंवा छोटे छोटे छिद्र असतात हे मोठे होत असतात आणि हे मोठे झाल्यामुळे यामध्ये धूळ अडकत असते, तसेच बॅक्टेरिया सुद्धा ट्रॅप होऊ शकतात आणि अशामुळेच आपल्याला स्किनचे वेगवेगळे प्रॉब्लेम व्हायला सुरुवात होत असते. म्हणून आपल्याला स्किनचं ऑइल हे कंट्रोलमध्येच ठेवायला पाहिजे. म्हणून तुमची पण त्वचा खूप जास्त तेलकट होत असेल तर यावर सगळ्यात पहिला उपाय करायचा आहे ते म्हणजे दिवसातून कमीत कमी 3 ते 4 वेळेस चेहरा धुवायचा आहे. रात्री झोपण्याच्या अगोदर तर तुम्हाला 100% आपला चेहरा धुवूनच झोपायचा आहे. याचं कारण म्हणजे दिवसभरामध्ये आपण जे काही बाहेर फिरलेलो असतो यामुळे आपल्या चेहऱ्यावर खूप जास्त घाण जमा झालेली असते. यामध्ये बॅक्टेरिया ट्रॅप केले जाऊ शकतात आणि यामुळे इन्फेक्शन होण्याचा धोका असतो. तसेच पिंपल्स येण्याचं प्रमाण सुद्धा खूप जास्त वाढू शकतं. या कारणामुळे रात्री झोपताना आपल्याला चेहरा धुवूनच झोपायचा आहे. त्यानंतर सकाळी उठल्यावर सुद्धा चेहरा धुवायचा आहे. रात्री सुद्धा ऑइलचं प्रमाण खूप जास्त वाढलेलं असतं. या कारणामुळे सकाळी उठल्याबरोबर आपल्याला चेहरा धुवायचा आहे आणि दिवसभरामध्ये जेव्हा तुम्हाला खूप जास्त ऑइली स्किन झाल्या असं वाटतं तेव्हा चेहरा धुवायला पाहिजे. त्यानंतर 2 नंबरची महत्वाची गोष्ट आहे, जर आपण बाहेर उन्हामध्ये खूप जास्त फिरलं किंवा तेलकट वगैरे पदार्थ खाल्ले तर यामुळे सुद्धा तेलकट त्वचा होऊ शकते. तर या गोष्टी पण आपल्याला करणं कमी करायचं आहे. तर आता सगळ्यात साधा सरळ सोपा असा एक घरगुती उपाय बघूया ज्यामुळे आपली ऑइली स्किन कमी होण्यास मदत मिळत असते. यासाठी आपल्याला गरज पडणार आहे काकडीची. काकडी घ्यायची आहे, छोटे छोटे स्लायसेस मध्ये काकडीचे तुकडे करायचे आहेत आणि ते तुकडे आपल्या चेहऱ्यावर लावून ठेवायचे आहेत. हा पण उपाय केला तरी ऑइली स्किन कमी होण्याचं प्रमाण लवकरच कमी होऊ शकतं. किंवा दुसरा एक तुम्ही अल्टरनेटिव्हली उपाय करू शकता, ते म्हणजे काकडीचा छोटासा तुकडा घ्यायचा आहे आणि हळूवारपणे आपल्या चेहऱ्यावर मसाज करत राहायचंय किंवा गोल गोल चेहऱ्यावर फिरवत राहायचा आहे काकडीचा तुकडा. त्यानंतर काकडीचा तुकडा काढून टाका आणि त्यानंतर रात्रभर चेहरा तसाच राहू द्या. सकाळी उठल्यानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवून घ्या. हा उपाय जरी आठवड्यातून 2 ते 3 वेळेस केला तरी सुद्धा ऑइली स्किनची समस्या दूर होऊ शकते. परत चेहरा तेलकट नाही होऊ शकणार. याचा ड्रॉबॅक एवढाच आहे की आपल्याला अधूनमधून जेव्हा पण खूप जास्त ऑइली स्किन होईल असं वाटतंय तेव्हा हा उपाय करावा लागणार. 2 नंबरचा उपाय आहे टोमॅटोचा ज्यूस. टोमॅटोचा ज्यूस हा खूप चांगला आणि प्रभावी असा उपाय आहे. मिक्सर मधून तुम्ही टोमॅटोचा ज्यूस बनवून घेऊ शकता आणि हा टोमॅटोचा रस आपल्या चेहऱ्यावर लावायचा आहे. बोटावर तो रस घेऊन मसाज करत करत हळुवारपणे चेहऱ्यावर लावायचा आहे आणि 15 ते 20 मिनिटं चेहऱ्यावर तसंच राहू द्यायचा आहे आणि त्यानंतर चेहरा धुवून घ्यायचा आहे. हा जरी उपाय केला तरी ऑइली स्किनची समस्या दूर होऊ शकते. तसेच ऑइली स्किन वाढत्या वयामध्ये जास्त होत असते, जसं की प्युबर्टीमध्ये किंवा प्रेग्नेन्सी, मेनोपॉज या गोष्टीच्या वेळेस सुद्धा ऑइली स्किन होण्याचं प्रमाण वाढत असतं. तर कोणत्याही कारणामुळे जर तुमची ऑइली स्किन होत असेल तर हे 2 उपाय ट्राय करून बघा. 100% तुम्हाला परिणाम दिसून येईल. तसेच जर इतर प्रॉडक्ट्स वापरायचे असतील तर काही फेस वॉश, काही क्लिन्झर, मॉइश्चरायझर सुद्धा आहेत. त्यामुळे सुद्धा ऑइली स्किन कंट्रोल होऊ शकते. त्याबद्दलची जर माहिती पाहिजे असेल, कोणते प्रॉडक्ट्स वापरायला पाहिजे, तर कॉमेंट करून सांगा. लवकरच त्यावर व्हिडिओ बनवेल. तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच तुमची प्रतिक्रिया द्या आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब